वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठा आंदोलनावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, मागे घ्या। मराठा आंदोलनावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या, मागे घ्या। मराठा आंदोलनावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध असो। मराठा आंदोलनावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांचा जाहीर निषेध। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ, जय शिवराय। मराठा आंदोलकावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या, मागे घ्या। मराठा आंदोलकावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, मागे घ्या। काय नाव म्हणले? मुनीर पटेल सर। समाज माणूस जाणार होतो आणि रीतसर इथल्या सन्माननीय PI साहेब, त्यांच्या DSBचे PI वाघ यांच्या सगळ्याच्या म्हणजे चर्चेच्या नंतर त्यांच्या ठरल्यानुसार रीतसर आम्ही निवेदन द्यायला जात होतो, परंतु इथल्या पोलीस प्रशासनानं निवेदन द्यायच्या अगोदर आमच्या मराठा बांधवावर अक्षरशः लाठीचार्ज, लाथा बुक्क्या आणि खूप मोठं मारहाण आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यावर झालेली आहे त्या दिवशी। आणि दुसरी गोष्ट, या महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या समाजाला स्वतःची मागणी मांडण्याचा अधिकारच उरलाय की नाही अशी भावना त्या दिवशी आमच्या सगळ्या समस्त मराठा समाजाची निर्माण झालेली आहे। म्हणून एका समूहाला जर एखाद्या राज्याचा उपमुख्यमंत्र्याला भेटण्याची सुद्धा जर या राज्यात परमिशन नसेल आणि इतक्यावरही हे प्रशासन थांबलं नाही सर, तर उलट आम्हाला मारहाण करून सुद्धा पुन्हा आमच्याच जवळपास 14 कार्यकर्त्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्याचं काम प्रशासनानं केलंय। ही अतिशय तीव्र घटना, एक अतिशय निंदनीय घटना या वसमत शहरामध्ये त्या दिवशी 28 तारखेला घडलेली आहे। या घटनेचा आम्ही सकल अखंड मराठा समाज तीव्र निषेध करतो आणि मराठा समाजावर खोटे गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे सरकारनं, प्रशासनानं तात्काळ मागे घ्यावे अशी आपल्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती करतो। आपल्याला नम्र विनंती आहे की मराठा समाजाच्या भावना आपण तात्काळ सरकारच्या कानावर घालावं, नसता मग आम्हाला आणखी एखादा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची वेळ पुन्हा समाजावर येऊ नये अशी आपल्याला नम्र विनंती आहे। एवढंच सांगण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी त्यामध्ये एक दुसरा विषय, एक मिनिट थोडं माग दुसरा विषय 123 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करणं म्हणजे आम्ही काय एखाद्या विषयाची बाटली घेऊन त्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्याच्या स्टेजवर गेलो नव्हतो किंवा त्यांना काही एखादा विष प्रयोग करण्यासारखा आम्ही भाग केला नाही। आम्ही फक्त निवेदनाचा कागद त्यांच्यापर्यंत दिला, ते एक घोषणा सुद्धा दिली नाही। अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल जर पोलीस प्रशासन करत असेल तर याच्यावर हे पाहिजे कोणातरी एखाद्या नेत्याला आम्ही विष पाजणार होतो का? असा इतका गंभीर गुन्हा सुद्धा पोलिसांनी आमच्यावर दाखल केला आणि नंतर पुन्हा मागे घेतला। म्हणजे दाखल करायचं पण त्याच्यात म्हणावं आणि पुन्हा परत घ्यायचं पण त्याच्यात म्हणावं। असे इतक्या गंभीर स्वरूपाच्या घटना या शहरात घडत आहेत, ते कोणामुळे घडत आहेत, कोणाच्या दबावावर घडतात हे आम्हाला काही कळायला मार्ग नाही या गोष्टीचा। तर आता उपविभागीय अधिकाऱ्यांना आपण निवेदन दिले, संदर्भ आणि विषय काय होता? सर्वांना जय शिवराय। मला आपल्या मार्फत या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि या विधानसभेतील सर्वच अखंड मराठा समाज यांना सांगायचे की दिनांक 28 तारखेला या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे वसमत शहरामध्ये आले होते आणि सगळ्या महाराष्ट्रभर सन्माननीय
मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि या राज्यातल्या प्रमुख 4-5 नेत्यापैकी एक नेते आहेत। म्हणून आमच्या सगळ्या समाज बांधवांचं मत झालं की गेल्या वर्षभरामध्ये सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी या आपल्या आंदोलनावर भ्र शब्द सुद्धा काढलेला नाही। त्यांचं निश्चित मत या आंदोलनाच्या भूमिकेवर काय आहे हे सन्माननीय अजितदादा पवार साहेबांना निवेदनाच्या मार्फत विचारलं पाहिजे, अशी भूमिका सगळ्या समस्त वसमत वासियांची झाली। आणि म्हणून आम्ही एक निवेदन घेऊन सन्माननीय अजितदादा पवार साहेबांना देण्यासाठी रीतसर या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज वाघमारे साहेब, या DSBचे इन्चार्ज श्री वाघ साहेब यांच्याशी चर्चा करून आणि किती जणांना निवेदन द्यायचं, किती जण तिथं जाऊ शकतील ही सखोल चर्चा झाल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला एक साधं निवेदन देण्यासाठी सुद्धा इथल्या पोलीस प्रशासनानं मराठा समाजाला मज्जाव केला। निस्ता मज्जाव नाही केला तर अक्षरशः आमच्या कार्यकर्त्याला लाथा बुक्क्या आणि लाठी काठ्यांनी गुंदळून आणि बेछूट लाठीचार्ज करून जखमी सुद्धा केलं। अशी परिस्थिती 28 तारखेला घडलेली आहे। आणि इतक्यावरही पोलीस प्रशासन थांबलं नाही तर पुन्हा या ज्यांना मारहाण केली, ज्यांना लाथाबुक्यांनी गुंदळून काढलं, अशा कार्यकर्त्यावर पुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल करण्याचं काम इथल्या पोलीस प्रशासनानं केलं। या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी तमाम अखंड मराठा समाज या ठिकाणी सन्माननीय एडीएम साहेबाला भेटण्यासाठी आलेला आहे, निवेदन सुद्धा दिलेलं आहे। आणि या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाला एडीएम साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे मराठा समाजाच्या भावना कळवलेल्या आहेत की एक तर महाराष्ट्राच्या सारख्या अतिशय प्रगत अशा राज्यामध्ये जर एखाद्या समूहाला, एखाद्या नागरिकाला त्याचं म्हणणं मानण्याचा सुद्धा अधिकार आहे की नाही, उरलाय की नाही, ही गंभीर बाब या राज्यात आणि वसमत तालुक्यामध्ये घडलेली आहे। इथं लोकशाही शिल्लक राहिली की नाही अशी एक भावना समस्त नागरिकांची झाली। म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी सकल अखंड मराठा समाज या ठिकाणी एडीएम साहेबांकडे आला होता। त्यांनी सुद्धा आमच्या मागण्यांची, आमच्या निवेदनाची दखल घेऊन तुमच्या भावना सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे कळवू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। मागणी एकच आहे की मराठा समाजाला एक तर त्यांनी निवेदन रीतसर द्यायला पाहिजे होतं। आमचं आज एक निवेदन द्यायचा अधिकार होता, तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। आणि निवेदन द्यायला जाणारावरच लाठीचार्ज करणं, निवेदन न देऊ देणं या गोष्टीचा तीव्र निषेध। आणि दुसरी गोष्ट, जे आमच्या समाज बांधवावर खोटे गुन्हे दाखल केले, अधिका तिथं एखादा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाला, उपमुख्यमंत्री साहेबाला विषयाची बाटली घेऊन गेलो होतो का त्यांना पाजवायला, हे सुद्धा गंभीर गुन्हा 123 तारखा त्यांनी लावला आमच्या। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि गुन्हे सगळे जे दाखल केले खोटे गुन्हे आहेत, म्हणून ते खोटे गुन्हे इथल्या प्रशासनानं आणि सन्माननीय सरकारने मागे घेतले पाहिजे अशी सगळ्यांची भावना। शिष्टमंडळापैकी फक्त 2 ते 3 कोशिशीने गेले आणि मला असं वाटलं की बुवा त्या शिष्टमंडळामध्ये आपला समावेश आहे, माझं कर्तव्य आहे शिष्टमंडळामध्ये जाणं, म्हणून मी तिथे जाण्याचा खूप प्रयत्न केला। परंतु मला शेवटी लाथाबुक्क्यांनी मारण्यात आलं आणि मी नामोहरण झालो। मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाहीमध्ये, मराठा समाजाचं अभिव्यक्त व्हायचं होतं त्या निवेदनाद्वारे, परंतु ते त्यांनी स्वीकारलं नाही। म्हणून मला असं वाटतं ही लोकशाही नाही आणि हे उपमुख्यमंत्री अशा प्रकारचे वागत असतील तर हे लोकशाहीला धरून नाही। जे काय झालं
ते अनपेक्षित झालं. त्यामुळं मी गोंधळून गेलो आणि त्यानंतर पाहिलं तर मी थोडं चालण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळानंतर मी हॉस्पिटलमध्ये मला आहे असं जाणून आलं मला. आणि सांगायचं तात्पर्य, यापूर्वी सुद्धा ह्याच राष्ट्रवादी पक्षाच्या एका गटाला आमच्याच बांधवानं, मराठा बांधवानं निवेदन दिलं होतं. स्टेजचा ताबा घेतला, व्यासपीठाचा ताबा घेतला. तिथे त्यांनी घोषणा सुद्धा दिल्या. त्यांची वागणूक वेगळी आणि इथली वागणूक वेगळी. या दोन्ही फुटीर पक्षाच्या वागणुकीमध्ये आम्हाला वेगळा संदर्भ दिसून आला, वेगळी वागणूक दिसून आली. आणि मला सांगायचं म्हणजे तिथे मी साध्या पोलिसांना तर काही जुमानलं नाही, परंतु कमांडो होते त्यापुढे मी नामोहरम झालो. आणि विशेषतः काही राजकीय पक्षाचे उर्मट आणि ताकदवान तिथं कार्यकर्ते असल्यामुळं माझा नाईलाज झाला आणि माझ्या बांधवांनी मला देवराव राखोंडे आहेत यांनी मला व्यवस्थित इथून बाहेर काढलं. त्यामुळं मी सुखरूप घरी येऊ शकलो आणि तुम्हाला बोलू शकतो. मला तर माझ्या मराठा बांधवांना सांगितलं की सर तुम्ही व्यक्त होऊ नका, योग्य वेळ आल्यानंतर आपण याचा बरोबर बदला घेऊया. बरेच विद्यार्थी होते, समाज बांधव होते. म्हणून मला असं वाटतं की जे त्यांनी जे केलेलं आहे, आमच्यावरती अन्याय अत्याचार केला, खोट्या केसेस दाखल केलेल्या, त्या खोट्या केसेस त्वरित मागे घेण्यात याव्यात, ही सकल मराठा अखंड मराठा समाज बांधवांची विनंती आहे त्यांना. तर आता जे गुन्हे दाखल केले ते माघारी नाही घेतले तर पुढचं शासनाला इशारा काय असेल? आम्ही ह्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की शांततेमध्ये आंदोलन करायचं आणि तेही मराठा